बिकॉज रिअल प्रोग्रेस रील्समध्ये नाही, पण तो रोजच्या बोरिंग डिसिप्लिनमध्ये बनतो. स्वागत आहे लाईफ इन मोशन सिरीजच्या डे 39 मध्ये. मॉर्निंग स्टार्टेड विथ अ नाईस कप ऑफ चाय. ऑफिसला निघायच्या आधी थोडं पॉझिटिव्हिटी सोक इन करून घेत होतो. चहा म्हणजे मूड रिसेट बटन. देन युजल राईड टू ऑफिस. ऑफिसमध्ये एंट्री आणि फर्स्ट स्टॉप कॉफी मशीन. मॉर्निंग कॉफी विदाउट वर्क आणि वर्क विदाउट कॉफी दोन्ही इलिगल वाटतं कॉर्पोरेट लाईफमध्ये. बॅक टू वर्क, पण आज छोटा प्लॉट ट्विस्ट. नोटपॅड घरीच विसरलो. मग इनोव्हेशन मोड ऑन केला आणि जे मिळेल त्याच्यावर लिहायला लागलो. मीटिंग्स, टास्क, लंच कम्प्लीट करून लॉग आउट केलं आणि निघालो बॅक टू पवेलियन. नंतर पार्किंग मध्येच प्री वर्कआउट ड्रिंक मिक्स केलं आणि जिमला निघालो. जिम मध्ये बॅक आणि बायसेप्स ट्रेन केले. आज वर्कआउट करताना जाणवलं की ऑफिसच्या वर्कलोड पेक्षा डंबेल्स आणि बार्बेल्स उचलणं जास्त इझी आहे. वर्कआउट कम्प्लीट करून 25 मिनिट्सचा इन्क्लाइन वॉक केला. ट्रेडमिलवर चालताना वाटलं लाईफ अपहिल आहे, पण ऍटलिस्ट डायरेक्शन करेक्ट आहे. असा संपला डे 39 ऑफ लाईफ इन मोशन सिरीज. काही स्पेशल ड्रामा नाही, काही सिनेमॅटिक मोमेंट्स नाहीत, पण रुटीन फॉलो झाला. अँड दॅट्स मोर इम्पॉर्टंट फॉर मी. बिकॉज रिअल प्रोग्रेस रील्समध्ये नाही, पण डेली बोरिंग डिसिप्लिनमध्ये दिसतो. भेटूया पुन्हा विथ द सेम माइंडसेट.